या वीकेंडला फिरायला जायचा प्लॅन असेल तर थांबा, कारण हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना अलर्ट दिलेले आहे। अनेक जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे। एकीकडे अनेक ठिकाणी ऊन सावलीचा खेळ सुरू आहे, तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे एक्झॅक्ट असा हवामानाचा पावसाचा अंदाज येत नाहीये। मात्र इथून पुढे हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट दिलेला आहे, काय इशारा कोणत्या जिल्ह्याला देण्यात आलेला आहे, सर्वात जास्त धोका कोणत्या भागाला असणार आहे पावसाचा, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी स्क्रीनवर दिसत असलेल्या आजच्या या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात की सागरी वाऱ्यांची नेमकी काय स्थिती आहे। कारण सागरी वारे जे असतात त्यांचा मान्सूनवर, वातावरणावर, पावसावर परिणाम होत असतो, त्यामुळे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर स्क्रीनवर दिसत असलेल्या इमेजमध्ये आपण बघू शकतो की अरबी समुद्रात कोणत्याही प्रकारचे वादळी, चक्राकार, गोलाकार वारे दिसत नाहीयेत। मात्र बे ऑफ बंगालमध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये काही प्रमाणात वारे, ढग जे आहेत ते दाटलेले दिसून येतात। त्याचा कुठेतरी काही राज्यांवर परिणाम होऊ शकतो। मात्र बे ऑफ बंगाल जे आहे, बंगालचा उपसागर, त्याचा डायरेक्टली महाराष्ट्रावर परिणाम होऊ शकत नाही, कारण त्यांच्यातलं अंतर जास्त आहे। मात्र हेच जर अरबी समुद्रात झालं, अरबी समुद्रात गोलाकार, चक्राकार वारे जर दिसले तर त्यांचा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावर परिणाम होत असतो, कारण किनारपट्टीचा जो भाग आहे त्याचा डायरेक्टली परिणाम महाराष्ट्रावर होत असतो। आता ही इमेज जर आपण झूम करून बघितली तर महाराष्ट्राच्या वर काही राज्यांमध्ये ढग दाटलेले दिसून येत आहेत। तर जो किनारपट्टीचा भाग आहे तिथे सुद्धा काही प्रमाणात ढग दाटलेले दिसून येतात। आता या सॅटेलाइट इमेजचा अंदाज घेत कोणता इशारा कधी हवामान खात्याने कुठे दिलेला आहे हे सुद्धा आपण पुढच्या इमेजेसच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। तर ही आजच्या तारखेची म्हणजे 4 तारखेची मॅप आहे आणि आज अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता। विदर्भातल्या काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होता। त्यामध्ये गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम या अशा संपूर्ण पट्ट्याचा समावेश होता। तर पालघर असेल, पुण्याचा घाटाचा परिसर असेल, कोल्हापुराचा घाट परिसर आणि दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा, इथे सुद्धा आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता। तर रायगड, रत्नागिरी आणि साताऱ्याचा घाटपट्टा, इथे मात्र आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला होता। मुंबई आणि पुण्याला मात्र आज कोणताही अलर्ट देण्यात आलेला नव्हता। ग्रीन झोनमध्ये हे दोन्ही जिल्हे दिसत आहेत। याचा अर्थ असा की मुंबई, पुण्यामध्ये आज पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नसणार आहे, असा या मॅपचा अर्थ होतो। आता मी जी नावं सांगितली, जे अलर्ट सांगितले, त्यानुसार आता तुमच्या इथे पाऊस पडतोय का? आज दिवसभरात तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या भागात आज काय स्थिती होती, काय वाटते, काय स्थिती असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्याची नेमकी काय स्थिती असणार आहे? उद्या शनिवार आहे, त्यामुळे अनेकांचे फिरायला जाण्याचे प्लॅन होऊ शकतात। त्यामुळे उद्या आणि परवा शनिवार, रविवारचा सुद्धा आपण मॅप बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्याला काय इशारा दिलेला आहे। तर उद्या कोकण किनारपट्टीत मोठ्या प्रमाणात पाऊस असणार आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याला जोडून जो घाटाचा परिसर आहे, पुण्याचा घाट, साताऱ्याचा घाट आणि कोल्हापूरचा घाटाचा, ज्यामध्ये समावेश होतो असा हा संपूर्ण घाट आणि कोकणातले हे जिल्हे, इथे ऑरेंज अलर्ट उद्या सुद्धा दिलेला आहे। याचा अर्थ असा की या संपूर्ण पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो। तर मुंबई, पालघर, ठाणे, नाशिकचा घाटपट्टा इथे, याचबरोबर जळगाव, संभाजीनगर, बुलढाणा, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा विदर्भातल्या या संपूर्ण पट्ट्यात सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याचा अर्थ मध्यम स्वरूपाचा पाऊस येलो अलर्ट दिलेल्या या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पडू शकतो, असा याचा अर्थ होतो। तर 6 तारखेची काय स्थिती असणार आहे? तर 6 तारखेला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस असणार आहे। आज आणि उद्याच्या म्हणजे शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेने बऱ्याच जिल्ह्यांना रविवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याचा अर्थ मुसळधार पाऊस परवा आहे रविवारी पडू शकतो मोठ्या प्रमाणात। पालघर, ठाणे, पुणे, सातारा आणि कोल्हापुराचा घाटपट्टा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याचबरोबर नाशिकचा घाट परिसर अशा या संपूर्ण पट्ट्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। तर मुंबईला येलो अलर्ट दिलेला आहे। नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे, संभाजीनगर, बीड, मराठवाड्यातले सगळे जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिलेला आहे। तर नागपूर, भंडारा आणि गोंदिया इथे सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीने शनिवार आणि रविवारचं वातावरण असणार आहे। 7 तारखेलाही महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस असणार आहे। रायगड, रत्नागिरी आणि जो घाटाचा पट्टा आहे, नाशिक, पुणे आणि साताऱ्याचा, इथे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। तर विदर्भातल्या काही भागांमध्ये, ज्यामध्ये गोंदिया असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, अशा या 3 जिल्ह्यांना विदर्भातल्या
ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। तर आता मी नावं सांगितलेल्या या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, तर ते वगळता येलो अलर्ट जिथे जिथे दिसत आहे तिथे मुसळधारपेक्षा कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। तर 8 तारखेला बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला असणार आहे। 8 तारखेला रत्नागिरी आणि साताऱ्याचा घाटपट्टा याचबरोबर गोंदिया अशा या 3 भागांनाच ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। तर रायगड, रत्नागिरी आणि त्याला लागून जो घाटाचा पट्टा आहे इथे येलो अलर्ट दिलेला आहे। तर विदर्भातल्या सुद्धा संपूर्ण पट्ट्याला येलो अलर्ट सोमवारी देण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीने इथून पुढची काय स्थिती असणार आहे, शनिवार रविवारी वीकेंडला पाऊस कसा असणार आहे, कुठे जास्त पाऊस पडेल कुठे कमी पडेल हे आपण या मॅपच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे। तुम्हाला आणखी या संदर्भात काही माहिती असेल वेदर रिपोर्ट संदर्भात किंवा तुम्हाला माहिती हवी असलेल्या जिल्ह्यासंदर्भात सुद्धा तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।